नीती सांगतो ऐका एक, दास सभेचा सेवक, मन टाळू नका कोणी एक. सांडावरून जाऊ नये, लाच खाऊ नये, चोहट्यास राहू नये कोणी एक. अक्रीत घेऊ नये, इमान सोडू नये, बेईमान होऊ नये कोणी एक. सज्जनासी विटू नये, नीचासवे बाटू नये, तस्करासी पुसू नये कोणी एक. भक्तिमार्ग खंडू नये, कुभांड्यासी तंडू नये, खळासंगे भांडू नये कोणी एक. सत्पुरुषाशी छळू नये, शिवेचा गुंडा टाळू नये, केला नेम टाकू नये कोणी एक. सद्गुरु सेवा सोडू नये, कुळधर्मासी मोडू नये, पापद्रव्य जोडू नये कोणी एक. संपत्ती आलिया माजू नये, अभिमाने फुगू नये, सभा देखून लाजू नये कोणी एक. असत्यवाद करू नये, खोटा संग धरू नये, मोचकासी मैत्री करू नये कोणी एक. भलते भरी पडू नये, अनाचार करू नये, कपटमनी धरू नये कोणी एक. जन्मा आलिया स्वभावे, काही सार्थक करावे, ऐसे मनी विचारावे कोणी एक. एका जनार्दनी भावे, संत चरणी लीन व्हावे, सदा हरिनाम उच्चारावे कोणी एक. श्रोते हो, आत्तापर्यंत आपण नाथ महाराजांची आध्यात्मिक उपदेशपर रूपके किंवा ज्याला भारुडे म्हणतात ती पाहिली. ज्याला आध्यात्मिक प्रगती साधायची आहे त्यांना ही भारुडे मार्गदर्शक आहेत. परंतु अध्यात्म हे नेहमीच्या जीवनापेक्षा तसे वेगळे नसतेच. अध्यात्माचा मार्ग या व्यावहारिक संसारातूनच जातो. त्यामुळे अध्यात्माकडे वळण्यापूर्वी पूर्वतयारी म्हणून आपल्या नेहमीच्या व्यवहारातही आपण कसे वागले पाहिजे याचे मार्गदर्शन नाथ महाराज नीती या रूपकाद्वारे करतात. व्यवहारात कोणती गोष्ट करावी आणि करू नये हा आचरणातील विधिनिषेध नाथ महाराज इथे सांगत आहेत. ते म्हणतात, मी जे नीतीबद्दल सांगतो आहे ते कृपा करून सर्वांनी ऐकावे. तुम्हाला सांगणारा मी कोण असे तुम्हाला वाटत असेल तर नाथ महाराज म्हणतात, मी तुमचा सेवक आहे म्हणून तरी माझे ऐका. ते म्हणतात, माजलेला बैल म्हणजे सांड, त्याच्या जवळून जाऊ नये. कारण माजलेला बैल काय आणि माजलेले गर्विष्ठ लोक काय, दोघेही मदोन्मत्त असल्याने आपल्यावर केव्हा हल्ला करतील सांगता येत नाही. लाच खाऊ नये. ज्या कामाकरता आपणास नेमलेले आहे ते काम पवित्र कर्तव्य बुद्धीने करावे, कारण ते कधीतरी उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. तसेच लोक चावडीत किंवा सार्वजनिक ठिकाणी बसून येणाऱ्या जाणाऱ्यांची निंदा करतात, टवाळकी करतात, तसे करू नये. कारण हे अत्यंत वाईट कृत्य आहे. या असल्या निंदकांपासून नेहमी दूर राहावे. कारण संगती संगदोषहा या न्यायाने आपल्यालाही हा वाण नाहीतर गुण कधीतरी लागतोच. कोणाचे अक्रीत म्हणजे जास्तीचे अयोग्य रीतीने घेऊ नये. आपले इमान सोडून बेईमान होऊ नये. हल्ली ज्याला काळा बाजार म्हणतात, म्हणजे गिराईकाच्या गरजेच्या वस्तू त्याला अयोग्य रीतीने जास्तीचा मोबदला घेऊन विकणे, असे करू नये. इमान राखणे ही खरी माणुसकी आहे. त्यामुळे आपले कर्म चोख आणि जबाबदारीने पार पाडावे. सज्जनांच्या सहवासाला कधी कंटाळू नये. कारण संतांमुळे आपल्याला जीवनाचे अध्यात्माचे मार्गदर्शन होते व आपले कल्याण होते. त्यामुळे संत सज्जनांशी
नेहमी आदराने वागावे, त्यातच कल्याण आहे. तसेच दुष्ट व नीच माणसांची संगती टाळावी, कारण ती आपल्याला अधोगतीसच नेते. तसेच वाटेत चोर भेटला तर त्याला मार्ग विचारू नये, कारण आपल्याला तो फसवू शकतो आणि प्रसंगी आपला घातही करू शकतो. भक्ती मार्गाचे आचरण नित्य ठेवावे, त्यात खंड पाडू नये, कारण भक्ती मार्गात सर्वांना सामावून घेण्याचे सामर्थ्य आहे. सर्वांवर प्रेम करा, हेच भक्ती मार्गाचे तत्व असल्याने शांती व समाधान लाभते व सुलभतेने परमात्म प्राप्ती होते. जे भांडखोर आहेत त्यांच्याशी भांडून आपली मनःशांती बिघडून घेऊ नये. दुष्ट लोकांशी भांडू नये, कारण हे लोक सूडबुद्धीचे असतात. सत्पुरुषांचा कधी छळ करू नये, कारण ते देवांना प्रिय असतात. त्यांचा छळ केला तर आपला नाश ओढवतोच. दुसऱ्यांच्या जमिनीत अतिक्रमण करू नये, कारण त्यामुळे कलह उत्पन्न होतो, जो सर्वनाश करतो. आपले नैमित्तिक धार्मिक आचरण मध्येच सोडू नये. सद्गुरूंची सेवा करावी, आपले कुळधर्म पाळावेत, पापाने पैसा मिळवू नये, संपत्ती मिळाली असता माजू नये, तसेच अभिमानाने गर्विष्ठ होऊ नये, सभेमध्ये लाजू नये, धीट असावे, खोटा लबाडीचा वाद घालू नये, लोकांच्या भरीस पडू नये, तसेच कपटही धरू नये. अशा प्रकारे हा मनुष्य देह प्राप्त होणे दुर्मिळ आहे हे लक्षात घेऊन भगवंताची भक्ती करावी व यासाठी संत चरणी लीन व्हावे व आपला आपण उद्धार करावा.